नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 42 पाहणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिले लॅबवर जायचं आहे आणि इथून आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस झाल्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। इथून प्रोसीड करा। याच्यामध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहे, तर इथून प्रोसीड करायचं आहे। इथे पहिला क्वेश्चन्सला स्टार्ट करा। स्टार्ट केलं त्यानंतर इथून नेक्स्टवर क्वेश्चनवर क्लिक करायचं आहे। पहिला क्वेश्चन्स बघा, तुम्ही तयार टेम्पलेट ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा सर्च करू शकता म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, तुम्ही सर्च करू शकता। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये इमेज ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजमधून कोणता ऑप्शन योग्य राहील म्हटलेला आहे। तर आपल्याला पिक्चर घेण्यासाठी बघा, तर इथे इमेजचा वापर करत असतो आपण, तर याचं उत्तर ए आहे। तर आपण ऑप्शन ए वर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट, इमेजेस अनावश्यक भाग काढून टाकणे म्हणून तुम्हाला क्रॉप मुळे शक्य होते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे, क्रॉप करता येते आपल्याला त्या इमेजला। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन कसे इन्सर्ट कराल म्हटलेलं आहे। तर आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन इलिस्ट्रेशनमध्ये जा आणि इथून आपल्याला आयकॉनवर क्लिक करावं लागेल। नेक्स्ट, प्रेझेंटेशन तुम्ही कसे सेव्ह कराल म्हटलेलं आहे। तर प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा आणि इथून सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे। तर हेच आहे, पहिलेच आहे उत्तर, येस करायचं आहे आणि गो टू होमवर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। नेक्स्ट करायचं आहे। तर नॉलेज चेकचे 5 क्वेश्चन्स आहे यामध्ये। त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा। बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मार्क मिळालेले आहे। त्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट करा। तर यातनी 5 क्वेश्चन्स आहेत त्याचे। तर बघा पहिला क्वेश्चन, दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे। तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे ते नाव आपण इथे कॉपी करून घेऊया। अशा प्रकारे कॉपी करा। त्यानंतर बघा याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवर निवडायचं आहे आणि इथं त्याला नाव द्या। त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। त्यानंतर बघा दिलेलं प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे आणि ओपन विंडोमध्ये तुमच्या आवडीची फाईल नेम एंटर करा आणि पब्लिशला क्लिक करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला कोणतं एक नाव टाकावं आणि पब्लिश करा म्हटलेलं आहे। तर फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं एक नाव टाका। मी नाव टाकलेलं आहे, त्यानंतर इथून पब्लिश करा। अशा प्रकारे आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सोशल मीडिया इमेजेस और पोस्ट या नावाने सेव्ह करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा आपल्याला या नावाने सेव्ह करायचं आहे, तर कॉपी करून घ्या। त्यानंतर फाईल टॅबमध्ये जायचं आहे, सेव्हवर क्लिक करा, ब्राउझर क्लिक करायचं आहे किंवा डेस्कटॉपवर डायरेक्ट क्लिक करा आणि त्याला इथं नाव द्यायचं आहे, नाव द्या आणि त्यानंतर इथून सेव्ह करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, ब्लॅक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा आणि तुमच्या डेस्कटॉपवर प्रेझेंटेशन लेस प्लॅनर असे सेव्ह करण्याचे आहे। तर बघा पहिले जे नाव सांगितलं आहे त्या नावाला कॉपी करून घ्या। पॉवर पॉईंट ओपन करा म्हटलेलं आहे, तर सर्च बॉक्समध्ये जाऊन याच्यातून आपण पॉवर पॉईंट घेऊया।
आलेलं आहे पॉवर पॉईंट. ब्लँक पॉवर पॉईंट घ्यायचं आहे आणि ते आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करायचं आहे. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि त्याला नाव द्यायचं आहे लेसन प्लॅनर आणि त्यानंतर सेव्ह करा अशा प्रकारे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. लास्ट क्वेश्चन्स बघा. दिलेले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ नावाने सेव्ह करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे. तर आर्किटेक्चरल पोर्टफोलिओ या नावाने सेव्ह करायचं आहे. तर ज्या नावाने सेव्ह करायचं असेल ते नाव मी इथूनच कॉपी करून घेतो. कॉपी करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि त्याला ते नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करा. ठीक आहे, पूर्ण मार्क मिळालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. तर प्रोसेस फोलिओमध्ये बघा आपल्याला 1 मिनिटाचा टायमिंग असतो, तो पूर्ण करून घ्या. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे, यामध्ये सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये जा आणि इथून स्टार्ट करा. त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे. तर याच्यातनी 5 क्वेश्चन्स आहे. तुम्ही निवडलेल्या फॉन्टचा तुम्ही टाईप केलेले शब्द वाचणाऱ्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकते आणि फॉन्टचा रंग वाचकाचे लक्ष वेधून घेतो. म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट बुकमन ओल्ड स्टाईलमध्ये बदला म्हटलेला आहे. बुकमन ओल्ड स्टाईल फॉन्ट याचा चेंज करायचा आहे. तर फॉन्टमध्ये जा आणि यातून बुकमन ओल्ड स्टाईल इथून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट, चांगले रंग संयोजन वापरणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग गडद निळा करा म्हटलेला आहे. तर गडद निळा करण्यासाठी फॉन्ट कलरमध्ये जा आणि इथून डार्क ब्लू कलर घ्यायचा आहे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही तुमच्या दर्शकांना अर्थपूर्ण माहिती देऊ इच्छित आहात असाल तेव्हा चिन्ह आणि इमेज खूप चांगले पर्याय आहेत. तर स्लाईड क्रमांक 2 मध्ये कुटुंबासह समुद्र किनारा फोटो घाला म्हटलेला आहे. तर स्लाईड क्रमांक 2 मध्ये जा, त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, पिक्चरमध्ये जा आणि याच्यातून फॅमिली फोटो इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मजकूर हायलाईट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो. म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला उन्हाळी पिकनिक निवडलेला मजकूर ठळक करा म्हटलेला आहे. तर इथून निवडूनच आहे, त्यानंतर इथून बोल्ड करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट, सेव्ह ॲज कमांडमुळे मूळ प्रतिनिधित्व जतन करून कार्यरत प्रेझेंटेशन एक प्रत तयार करते. त्यामुळे मेमरीज अल्बम नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपला निवडायचं आहे, त्याला नाव द्या आणि इथून सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे सिम्युलेशनचे क्वेश्चन्स. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे. तर इथून सेशन कंप्लीशन टेस्ट चालू करा. नेक्स्ट करा. इथून पहिला क्वेश्चन बघा, डॅश डॅश अतिरिक्त माहिती प्रदान करा म्हणते आणि किंवा इनपुटची विनंती करा म्हटलेलं आहे. तर हे डायलॉग बॉक्स आहे. चेक अँड डिपॉझिट स्पीलच्या तळाशी असलेले वाकडे वाचण्यासाठी बँकामध्ये या रीडिंग डिव्हाइसचा वापर केला जातो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर MICR आहे. व्हॉइस ओव्हर IP हा मानकाचा किंवा तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो इंटरनेटवरील आवाज आणि इतर प्रकारच्या संश्लेषणार्थ समर्थन करतो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे. स्पेशलाइज पोर्टेबल डॅश डॉक्टर, वकील आणि इतरांकडून डिक्टेशन रेकॉर्ड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हटलेला आहे. तर त्याला व्हॉइस रेकॉर्डर म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम नाव टाका आणि त्यानंतर ओके करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 42 पूर्ण झालेलं आहे.